हॅलो फ्रेंड्स, एन-एम-एम-एस आणि स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय असतो त्याच्यामध्ये एक घटक असतो इंग्रजी वर्णमाला. तर त्यावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विसंगत पद हा जो घटक आहे तर त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. म्हणजे आपल्याला एकूण 4 गट अक्षरांचे दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक जो शब्द असतो तो एका वेगळ्या पद्धतीने आलेला असतो आणि बाकीच्या 3 शब्दांच्या गटामध्ये एक सेम पॅटर्न असतो. तर तो वेगळा घटक कोणता म्हणजेच विसंगत पद कोणतं ते आपल्याला ओळखायचं असतं. तर त्या पद्धतीचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवू. तर हा पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये शब्द दिले BGD, JDP, HCF आणि LBE. ह्या 4 पैकी एक वेगळा घटक आपल्याला शोधायचा आहे जो विसंगत घटक असेल किंवा विसंगत पद असेल. तर दिलेला प्रश्न असा असेल, खालील गटातील विसंगत पद ओळखा. आता ह्या प्रत्येक गटाचं आपल्याला निरीक्षण करावं लागेल. त्यामध्ये असणारे जे अक्षर आहेत त्याच्यामध्ये संबंध शोधावा लागेल आणि तसा संबंध 3 शब्दांच्या मध्ये असेल, फक्त एक वेगळा असेल तो शोधायचा आपल्याला. पहिल्या गटापासून आपण सुरुवात करू. BGD. तर याच्यामध्ये B, G आणि D ह्याच्यामधला आपल्याला संबंध काय जोडता येईल? तर B नंतर 4 अक्षर सोडून G पुढे जायचं आहे, पुन्हा 2 अक्षर सोडून मागे यायचं आहे. पण JDP मध्ये काही तसा संबंध दिसत नाही, कारण इथं J आहे, इथं D आहे आणि इथं P आहे. त्यामुळं त्या क्रमावर आधारित काही संबंध असेल या पॅटर्न मध्ये असं नाही. त्यामुळे वेगळा काहीतरी संबंध तिथं असणार आहे. मग इथं या शब्दांच्या अनुक्रमांकांचा आपण विचार करू. B चा अनुक्रमांक 2 आहे, G चा अनुक्रमांक 7 आहे आणि D चा अनुक्रमांक 4. त्याच पद्धतीनं उरलेल्या गटातील अक्षरांचे सुद्धा अनुक्रमांक घेऊया. तर J चा अनुक्रमांक 10 आहे, D चा 4 आणि P चा 16. H चा अनुक्रमांक 8, C चा 3 आणि F चा 6. L चा अनुक्रमांक 12, B चा 2 आणि E चा 5. आता या अक्षरांचे जे अनुक्रमांक आहेत तर त्या अनुक्रमांकामध्ये काही संबंध आपल्याला दिसत नाही, पण जर यांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार या पद्धतीनं जर आपण करून पाहिलं आणि त्यांच्यामध्ये काही समान गुणधर्म दिसला तर त्यानुसार आपल्याला तो एक गट वेगळा करता येईल. मग आता ह्या पहिल्यांदा या सर्वांची बेरीज करून बघूया. 7 आणि 2 9 आणि 4 13 मिळेल. दुसऱ्या अक्षरातील अनुक्रमांकांची जर बेरीज केली तर 16 आणि 4 20 आणि 10 30. तिसऱ्यामध्ये 8 आणि 3 11 आणि 6 17. चौथ्यामध्ये 12 आणि 7 19. आता ह्या बेरजा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. 13, 30, 17, 19. पण ह्या बेरजा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या ज्या 3 संख्या आपल्याला मिळतात 13, 17, 19 आणि 30, त्याच्यामध्ये पुन्हा एक गट आपल्याला असा करता येईल. 13, 17 आणि 19 या 3 संख्यांचा एक गट होईल, तो म्हणजे मूळ संख्यांचा गट. आणि 30 ही मात्र काही मूळ संख्या नाही, ती संयुक्त संख्या आहे. त्यामुळे या अर्थानं ही जी 30 संख्या आहे ती वेगळी आहे. मग ती संख्या या शब्दातल्या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या बेरजेनुसार मिळते. त्यामुळे हा गट त्या लॉजिकनं आपण वेगळा करू शकतो. त्यामुळे या 4 पैकी विसंगत गट पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. त्याच पद्धतीने जर अनुक्रमांक आपण पाहिले XYT, HFT या अक्षरांच्या मधले, तर त्याच्यामध्ये काय पॅटर्न मिळतो का आपण बघूया. कारण रचनेनुसार काही वेगळा पॅटर्न आपल्याला इथे दिसत नाही. मग इथे X चा अनुक्रमांक 24 आहे, Y चा 25 आणि T चा 20. H चा अनुक्रमांक 8, F चा 6, T चा 20. O चा अनुक्रमांक 15, M चा अनुक्रमांक 13 आणि K चा 11. L चा अनुक्रमांक 12, J चा 10 आणि D चा 4. यांची सुद्धा बेरीज करून बघूया. 24 आणि 25 49 आणि 20 69 मिळेल. 8 आणि 6 14 आणि 20 34 मिळेल. 15 आणि 13 28 आणि 11 39 मिळेल. 12 आणि 22 आणि 4 26 मिळेल. आता या ज्या संख्या मिळाल्या त्यांच्यामध्ये सुद्धा काही पॅटर्न आहे का बघायचं. तर इथं 39 आणि 26 हे 13च्या पटीतील संख्या आहेत. 69 आणि 34 काही दिसत नाही. मग इथं आपण डी घेऊ. थोडासा बदल आपण करू. या प्रश्नामध्ये डी जर घेतला तर त्या डी चा अनुक्रमांक 4 येईल. म्हणजेच 8 अधिक 6 अधिक 4. तर यांची बेरीज 18 मिळेल. तर यातले 69, 39, 18 या संख्यांना 3 न भाग जातो, म्हणजे त्या संख्या 3च्या पटीतील आहेत. पण 26 मात्र 3च्या पटीतील नाही. त्यामुळे चौथा जो पर्याय आहे LJD हा शब्द इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे विसंगत घटक आहे यातला पर्याय क्रमांक 4. पुढचा गट दिलाय PH, XL, TK आणि VK.
मग पुन्हा एकदा यांचे अनुक्रमांक बघू. पीचा अनुक्रमांक 16, एचचा 8, एक्सचा अनुक्रमांक 24, एलचा 12, टीचा अनुक्रमांक 20, केचा अनुक्रमांक 11, व्हीचा अनुक्रमांक 22 आणि केचा अनुक्रमांक 11. मग इथं लगेच आपल्याला फरक स्पष्ट होईल की 16ला जर 8 न भागलं तर उत्तर 2 येईल. 12चे दुप्पट 24 आहे, 11चे दुप्पट 22 आहे. फक्त इथं मात्र तसा पूर्ण भाग जात नाही. म्हणजे पहिल्या अक्षराच्या अनुक्रमांकाला दुसऱ्या अक्षराच्या अनुक्रमांकाने भागलं तर 2चा भाग जात नाही या तिसऱ्या पर्यायासाठी. त्यामुळं तिसरा जो पर्याय आहे किंवा जो गट आहे तो विसंगत गट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचे जे गट दिले त्याच्यामध्ये अक्षर आणि अंक या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे x2l, t2j, l2f आणि n2h. मग इथं x चा अनुक्रमांक 24 आहे आणि इथं 2 आलेला आहे आणि इथं l चा अनुक्रमांक 12. मग 2 याचा अर्थ जर 24ला 2 न भागलं तर 12 मिळेल. तेच लॉजिक इथं आहे का बघूया. 20ला समजा 2 न भागलं तर j चा अनुक्रमांक 10 येतोय. तर इथं सुद्धा तोच पॅटर्न मिळतोय. त्याच्यानंतर l त्याचा अनुक्रमांक 12 आहे. त्याला 2 न भागलं तर f चा अनुक्रमांक म्हणजे 6 मिळतोय. आणि मग तो पॅटर्न चौथ्यासाठी म्हणजेच n चा अनुक्रमांक 14 आहे. त्याला जर 2 न भागलं तर h ज्याचा अनुक्रमांक 8 आहे तो इथं 7 मिळायला पाहिजे होता. जो पॅटर्न पर्याय क्रमांक 1, 2, 3 मध्ये आहे तो इथं दिसत नाही. म्हणजे तिथं पॅटर्न असा आहे की पहिल्या अक्षराच्या अनुक्रमांकाला जर 2 न भागलं तर शेवटच्या अक्षराचा अनुक्रमांक मिळतो. तसा पॅटर्न पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही. त्यामुळं तो गट किंवा ते जे पद आहे त्या गटामध्ये बसत नाही. त्यामुळे ते विसंगत पद आहे. पुढचा आणखी एक प्रश्न ज्याच्यामध्ये पुन्हा अंक आणि अक्षर आहेत. O5C, Z2M, T5E आणि P4D. मग या ओचा पहिल्यांदा आपण अनुक्रमांक लिहूया. 15 येतो आणि C चा अनुक्रमांक 3. मग 15 आणि 3 मध्ये असा संबंध आहे की 15ला जर समजा 5 न भागलं, जो इथं मध्ये अंक लिहिलाय, तर 3 उत्तर मिळतं. Z चा अनुक्रमांक 26 कारण ते शेवटचं अक्षर आहे. त्याला 2 न भागलं तर M चा अनुक्रमांक 13. म्हणजे इथं सुद्धा तोच पॅटर्न आहे. T चा अनुक्रमांक 20 त्याला जर 5 न भागलं तर E चा अनुक्रमांक 5 हे काही मिळत नाही. म्हणजे 20ला 5 न भागल्यानंतर 5 काही मिळत नाही. त्यामुळे हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा पर्याय क्रमांक 4 आपण चेक करू. ज्याच्यामध्ये P चा अनुक्रमांक 16 आहे. त्याला जर 4 न भागलं तर D चा अनुक्रमांक 4 मिळतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये सेम पॅटर्न आहे, जो पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये शब्द दिलेत QAIR, CPTD, TLRU आणि NGBM. आता इथे 4-4 अक्षर जरी असतील तरी सुद्धा प्रत्येक शब्दातलं पहिलं आणि शेवटचं अक्षर जर आपण कम्पेअर केलं तर Q आणि R ही सलग येणारी 2 अक्षर आहेत. दुसऱ्यामध्ये C आणि D सलग येणारी 2 अक्षर आहेत. T आणि U ही सुद्धा सलग येणारी 2 अक्षर आहेत. चौथ्यामध्ये मात्र N आणि M सलग येणारी 2 अक्षर जरी असली तर पहिल्यांदा N आहे नंतर M आहे. म्हणजे उलट दिशेने ती अक्षर जातात. त्यामुळं हा जो पर्याय आहे चौथा, तो वेगळा पर्याय आहे किंवा वेगळा घटक आहे जो इतर तिन्हीच्या मध्ये बसत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न ES, LL, JM आणि GQ. तर यांचेही पहिल्यांदा अनुक्रमांक लिहू. E चा अनुक्रमांक 5 आणि S चा अनुक्रमांक 19. L चा अनुक्रमांक इथं 12 आणि 12. J चा अनुक्रमांक 10 आणि M चा अनुक्रमांक 13. G चा अनुक्रमांक 7 आणि Q चा अनुक्रमांक 17. तर यांच्यामधल्या या अनुक्रमांकांची बेरीज जर केली तर 19 आणि 5 ची बेरीज 24 मिळेल. 12 अधिक 12 24 मिळेल. 10 अधिक 13 इथं मात्र 23 मिळेल आणि शेवटी पुन्हा 17 अधिक 7 24. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये जे अक्षर दिलेले आहेत त्या अक्षराच्या अनुक्रमांकांची बेरीज समान मिळते, ती म्हणजे 24. तिसऱ्यामध्ये मात्र ती वेगळी मिळते. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे विसंगत पद आहे, ते त्या गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न असा आहे TRVUS, LMJKO, DBECA, GFHEI. हे आपल्याला 4 शब्द दिलेत आणि आपल्याला याच्यामध्ये संबंध शोधायचा आहे. तर ज्यावेळेला एखादा असा मोठा शब्द दिलेला असतो त्याच्यामध्ये जे अक्षर आहेत
ती अक्षरं पहिल्यांदा अशा पद्धतीने वर्णमालिका जी आपण वर्णमाला जी मांडतो त्या वर्णमालेमध्ये ती अक्षर कुठे आहेत बघायची. म्हणजे वर्णमालेवर इंग्रजी वर्णमालेवर कोणत्याही पद्धतीचा प्रश्न असू दे, अक्षर आपण या पद्धतीने मांडली म्हणजे पहिल्या ओळीमध्ये ए पासून एम पर्यंत आणि दुसऱ्यामध्ये उलट क्रमाने एन पासून झेड पर्यंत, तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. मग अशा पद्धतीने रचना केल्यानंतर पहिल्यांदा या अक्षर मालिकेमध्ये ही अक्षर कुठे आहेत बघू. TRVUS, इथं TRVUS, तर आपल्याला लक्षात असेल की ही सलग येणारी 5 अक्षर आहेत, फक्त त्यांचा क्रम वेगवेगळा आहे. दुसऱ्यामध्ये बघूया LMJKO, तर LMJKO, ओ मात्र वेगळा आहे इथं दुसऱ्यामध्ये. तिसरा एक शब्द चेक करूया, DBECA, DBECA, इथं सुद्धा 4-5 सलग येणारे अक्षर आहेत. म्हणजे पहिल्यामध्ये जो संबंध आहे तोच तिसऱ्यामध्ये दिसतो. आता चौथा एक चेक करू, GFHEI, GFHE आणि I ही सुद्धा सलग येणारी अक्षर आहेत. फक्त पर्याय क्रमांक 2 मधली जी अक्षर आहेत त्याच्यातलं एक अक्षर फक्त वेगळं आहे. त्यामुळं त्या अर्थानं तो जो पर्याय दिला आहे तो विसंगत पर्याय आहे, तो या गटामध्ये बसत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे POT 52, CAR 22, SIN 42, CUB 26. याच्यामध्ये अक्षर आणि अंकांचं कॉम्बिनेशन आहे. असा ज्यावेळेला प्रश्न असतो त्यावेळेला ही जी अक्षर आहे त्या अक्षरांचे अनुक्रमांक आणि जी संख्या आपल्याला दिली त्याच्यामध्ये संबंध आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. जसं की या प्रश्नामध्ये POT, P चा अनुक्रमांक 16, O चा अनुक्रमांक 15 आणि T चा अनुक्रमांक 20. साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की या सर्वांची बेरीज केली 16 आणि 15 31, 31 आणि 20, तर ती 52च्या जवळ येते. 31 अधिक 20 म्हणजेच 51 मिळते, पण इथे संख्या 52 आहे. दुसऱ्यासाठी चेक करूया, C चा अनुक्रमांक 3, A चा 1 आणि R चा 18. मग 18 आणि 4 इथं मात्र ती संख्या मिळते. या सर्व अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज 22 मिळते. तर तिसरा पर्याय चेक करूया. मग S चा अनुक्रमांक 19, I चा अनुक्रमांक 9 आणि N चा अनुक्रमांक 14. यांची जर आता बेरीज आपण केली 19 अधिक 9 28, 28 अधिक 14 42, इथं सुद्धा तोच पॅटर्न मिळेल जो दुसऱ्यामध्ये मिळाला आपल्याला. आणि आता शेवटचा एकच पर्याय राहिला तोही चेक करू. C चा अनुक्रमांक 3, U चा अनुक्रमांक 21 आणि B चा अनुक्रमांक 2. तर 21 आणि 5 26, इथं सुद्धा तोच पॅटर्न आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 याच्यामध्ये सेम पॅटर्न मिळाला. त्याच्यामध्ये जी अक्षर आहेत त्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज त्याच्या पुढे लिहिली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र तसं नाही. बेरीज येते 51, त्याच्या पुढे अंक लिहिलाय 52. त्यामुळे तो जो शब्द आहे किंवा शब्दांनी अंकाचा जो समूह आहे तो या दिलेल्या गटात बसत नाही. त्यामुळे विसंगत पद पर्याय क्रमांक 1.